सविता, हे सविता, एक मिनिट. हा बोला की. कवा आलीस बाई लग्नावर? सकाळी. हा, तुझे फोटो बघितले बाई. हो, बघितले असेल ना. मला सवय आहे ना व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायची. हां, मग काय. आणि बाई कसं झालं लग्न? माय होतं ना लग्न माझ्या गावाकडच्या लांबच्या आत्तीच्या मुलाचं. मग लग्न एकदम लई भारी झालं असेल शी, ना? कसलं लय भारी बाई. मला बाहेरनं बघून असं वाटलं, वा कसलं भारी लग्न आहे. मस्त सजावट केली, एक नंबर. जणू काय बघितलं तर डोळे नुसते पांढरे शिपत राहायला पाहिजे. आणि आज जाऊन बघते तर काय नुसता पोट मारा झाला बाई. उपवास मार उपवास मार. हा तर काय काय ते वरणाचं पातळ फिसक पाणी, काय त्या रोटक्यासारखी चपात्या, आणि कसली ती वांगे बटाट्याची भाजी ना, त्याच्यामध्ये चटणी मीठ ना मसाला. ईस, मला तर जरा आवडलं नाही गं. पोट दुखा लागलं खाऊन. बळजबरी केल्यामुळं 2 घास खाल्लं. ते बी घरी आले की माझं पोट दुखायला लागलं. नाहीतर काय बाई. लग्नामध्ये काय ती कसली बफे का सफे फफे तसली सिस्टीम होती. काय बाई ते बरं वाटते का ते तसं? जरा तरी बरं वाटते. कसं बाई, मला लागली होती भूक जोरात आणि मला घ्यायची होती आणि तर एक बुंदीचं लाडू होतं हो. आणि जरा पुढं पाऊल ठेवते तर लांब एक माणूस माझ्याकडेच बघायला लागला होता. बाई, आपल्याला लाज वाटल्यासारखे वाटते हो. आपल्याला सवय नाही तसं उभार ताट्या घेऊन फिरायची. हे कसली काय. मी म्हटलं मरू दे बाई, नाही भेटलं तर नाही भेटलं. घरी गेले तर 1 किलो बुंदीचं लाडू घेऊन येईन आणि पाहिजे तेवढं पोट भरून खाईन. नाहीतर कसं आले बप्पे का फपे. बाई, डीजे लावला होता का? हा तर बाई, कसला काय डीजे का फिजे लावला होता तो. बाय काय कराल गो. सांगू लाज वाटायला लागली. बघू तर डोळे मिटून बसायला लागलो आम्ही. नवरा नाचाला, नवरी नाचाली. तेवढं तर कमी त्यांचे आई बाप्पी नाचले, करवल्या बी नाचले, सगळेच नाचायला लागले. बाई, ते बरं वाटतं का? आपल्या इकडं गावाकडं नाचतात का पुरे? आणि तेवढं राहिले तर राहिले त्या भावाने माया पिंकीला नावं ठेवायला लागल्या होत्या. हां, लग्नाला कोण कोण आलं? कोण लग्नाला येते? गावातली 4 चिल्ली पिल्ली, 4 टाळकी, आणि काय आहे म्हातारी कोतरी 50 भर, आणि कोणी सरपंच का फरपंच. हे कसलं काय. माझ्या पिंकीच्या लग्नाच्या टायमाला फडणवीसांना पण दिलं होतं आमंत्रण. पण काय त्यांना सगळं भारत देश सांभाळायचं होतं ना, म्हणून ते आले नाहीत. पण हाताखालच्या सगळ्या मंत्र्यांना पाठवलं होतं ना. हां, अख्खा असा गाव सजला होता. काय माणसं आणि काय. मला तर पार माझ्या डोळ्याचं पारनं फिटलं बाई. लग्नात माझ्या पिंकीच्या जळत्यात मेला कुचक्या. आणि काय माहीत पळू हळदी लावलेलं पळू एकमेकीला गटरीत बुचकळून त्या बॅरेलमध्ये बुचकळ, ह्या बॅरेलमध्ये बुचकळ, अशी कोण हळदी लावते का बाई. शी, चाबरड बाया सगळ्या. बाई, नवरीने मेकअप बाई, कुठलं मेंटल कसली ती पार्लरवाली होती, तिने मेकअप केला. अक्षी नवरी काळी ठूस, नुसतं तोंडावर राख फासलं की दिसायला लागली होती बाई. आणि माझी पिंकी लग्नात तर बाई हिरोईन करीना कपूर, गोरी पांढरी शिपत निसती अशी कापसावानी. हां, आणि नवरदेव कसा होता? नवरदेव तरी विचारूच नको बाई. नुसतं नकटं नाक. काय असं बघितलं तोंड तरी नाक दिसेना, एवढा नाकटा. आणि कसला तो इकडे टाकलं पडलं होतं. आणि माझा जाव आहे हां, राजबिंडा जसा काय राजा कुठला तरी असल्यावाने. हां, काय सांगावं बाई, त्या पुरीचं लवकर लग्न केले 10वीला असतानाच. हां, नाहीतर काय. बाई, तू पण तुझ्या पिंकीचं 10वीत असतानाच लग्न केलेस आणि तिचं कुणा वेगळ्या पडे बी होतं म्हणे. काय की बाई. हां, आले कोणता आवाज द्यायला लागले. आले मी, आगलावी काकू.